आपले पंतप्रधान सांगून ठेवले आहेत की लॉकडाऊनसारखी अवस्था होऊ शकते, सो सगळ्यांनी सांभाळून राहावा. त्यासाठीच नाही तर एक्स्ट्राची ग्रोसरी लागणार होती, तेच आणायला गेलो होतो आणि ट्रॉली बघून मनूला त्यात बसायचं होतं. बसली आणि आत एंटर केल्यानंतर तिचं असं काहीसं चालू होतं. आम्हाला जे एक्स्ट्राचं किराणा लागणार होतं ना ते आम्ही घेतलो आणि आदूचं तिचं ती तर गायबच आहे आणि अशी काहीशी शॉपिंग तिची चालू आहे. सो तिने हे सगळं काही घेतलं आहे आणि लगेच ना शॉपिंग झाल्यानंतर मार्केट गाठलो आणि तिथून तरकारी पण घेतलो आणि घरी आल्यानंतर माझी होती एकादस. मॉर्निंग शॉपदाना मी तुम्हाला दाखवलं, हे नाईटचं तुम्हाला मी शेअर करत आहे. सो त्यासाठी ना सगळ्यांसाठी बगर राईस बनवायचं होतं म्हणून 2 ग्लास बगर घेतले, कारण सगळ्यांनाच होईल म्हणून. मस्तपैकी दिवलं घरातले बगर असतात ना त्यात थोडीशी वाळू असायची शक्यता असते, पण यात काहीही नव्हतं. मी व्यवस्थित चेक केलं होतं. यात काही मसाले वगैरे घालत नाही, फक्त आलू टमाटा आणि हिरवी मिरच्या शेंगदाणा नमक एवढंच. काही साधं राईस पण बनवलं तर चालतं, पण मी फोडणी देऊन बनवली आहे आलू टमाटा घेऊन. पण नंतर लक्षात आलं की साधं बनवले असते तर मनू पण खाल्ली असती. आणि हे दही आणले होते म्हणून दह्याची छान अशी आमटी बनवायसाठी ना छान दही काढून घेतलं आणि ते थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं. फक्त त्यात ना तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलं, टमाटा टाकलं आणि थोडंसं शेंगाचं कूट टाकलं, नमक टाकलं, सेंदा नमक आणि जे थंड ताक होतं, जे मिश्रण होतं ते टाकून दिलं आणि छान असं बगर राईस एन्जॉय केला रात्री. मॉर्निंग दूध होता म्हणून ना आज आलेलं पॅकेट मी आज तापवलेच नव्हतं. दूध तापवायला ठेवले, पण उतू जाणार होता. लगेच ते पाहिलं आणि साईडला ठेवून दिलं आणि आणलेलं व्हेजिटेबल पण व्यवस्थित ठेवायचं होतं, ते ठेवून दिलं. आणि यांचा आग्रह होता की थोडंसं मूग आणि हरभरे भिजू घाल आणि ते छान असं वॉश करून ते भिजू घातले. तर असं काहीसं होतं आजचा दिवस. चलो भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.